हॅलो फ्रेंड्स, फ्युचर स्पोर्ट्स क्लब विरार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी हा जो व्हिडिओ दाखवत आहे तो समर वॅकेशन कॅम्प 2026 डे 5चा व्हिडिओ आहे. आता ही मुलं वॉर्मअप करतात आहेत, म्हणजे जॉगिंग करतात आहेत 2 ते 3 मिनटं. आणि त्याच्यानंतर मग आता स्ट्रेचिंगला सुरुवात केली आहे आणि आता स्ट्रेचिंग चालू आहे. स्ट्रेचिंगमध्ये कधी पण एक तो अप टू डाऊन किंवा मग डाऊन टू अप अशा प्रकारे स्ट्रेचिंग केली गेली पाहिजे. आता नेक स्ट्रेचिंग चालू आहे, म्हणजे नेक एक्सरसाइज. त्याच्यानंतर शोल्डर एक्सरसाइज होईल, थोडे स्ट्रेचिंग. त्याच्यानंतर वेस्ट स्ट्रेचिंग म्हणजेच कमरेचे व्यायाम प्रकार होतील आणि त्याच्यानंतर लेग स्ट्रेचिंग होईल. अशा प्रकारे पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग होणार. त्याच्यानंतर मग नेक्स्ट ॲक्टिव्हिटी स्टार्ट होणार. आणि कधीही कुठलेही गेम खेळताना पहिला जॉगिंग करणं कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर मग स्ट्रेचिंग, कारण की हे उत्तेजक व्यायाम प्रकार आहेत. त्याच्यामुळे बॉडी आपली चांगली मुवमेंटमध्ये येते. म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करायच्या अगोदर वॉर्मअप म्हणजे जॉगिंग आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करणं कंपल्सरी. आता मुलं हँड रोटेशन करतात आहेत. ॲथलेटिक्स प्रॅक्टिस ही रेग्युलर चालते, म्हणजे वर्षभर असते. आणि त्यातूनच मुलं जी आहेत ती स्टेट नॅशनल्सला पार्टिसिपेट पण करतात. समर वॅकेशन कॅम्प घेण्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे चांगली टॅलेंटेड मुलं शोधून काढणे आणि त्यांना वर्षभर प्रॅक्टिस देणे. आता लेग स्ट्रेचिंग चालू आहे, मुलं लेग स्ट्रेचिंग करतात आहेत. लेग स्ट्रेचिंग झाल्यानंतर मुलांची ॲक्टिव्हिटीज चालू होतील. त्याच्यात पहिला तर हडल्स रन असणार आहे.
आता हे जे आहे ते जॅव्हलिंग थ्रो आहे आणि हा स्पंजचा जॅव्हलिंग आहे, म्हणजे जो खरं लहान मुलांसाठी वापरला जातो. किड्स जॅव्हलिंग बोललं जातं याला. हे बेसिक थ्रो आहेत जॅव्हलिंगचे. आता मुलांना मेडिसिन बॉल थ्रो शिकवणार आहे. पहिला तर त्यांना शिकवलं गेलं आहे की बॉल कसा पकडला गेला पाहिजे, म्हणून ती प्रॅक्टिस चालू आहे सध्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला स्टार्टिंगला बॉल थ्रो करायच्या अगोदर पहिला कशा प्रकारे बॉल पकडला गेला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची ग्रिप कशी घेतली पाहिजे, कुठल्या अँगलला त्याला फेकायचं आहे हे शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे बेसिक पहिला मुलांना शिकवलं गेलं आहे मेडिसिन बॉल थ्रोच्या अगोदरचं. ही ग्रिप कशी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर जोर कसा आला पाहिजे हे पहिला शिकवलं गेलेलं आहे. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात, म्हणजे जसे रनिंग, जम्पिंग आणि थ्रोईंग. अशा प्रकारे क्रीडा प्रकार वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे इव्हेंट आहेत. मुलांच्या बॉडी स्ट्रक्चरवरून, त्यांच्या कंडिशन्सवरून त्यांना इव्हेंट ठरवले जातात. आता ही जी मुलं आहेत ती थ्रोईंग इव्हेंटसाठी योग्य होती, म्हणून त्यांना ही प्रॅक्टिस दिली गेली आहे मेडिसिन बॉल थ्रोची. तर ती डायरेक्ट कुठलाही थ्रो न देता त्यांना पहिला बेसिकपासून शिकवणं गरजेचं आहे, म्हणून मेडिसिन बॉल थ्रो जे आहे ते शिकवलं गेलं आहे आणि ते तशा प्रकारे थ्रो करतात आहेत आणि पहिल्यांदाच करतात आहेत मेडिसिन बॉल थ्रो. त्यामुळे थ्रो त्यांचे पाहिजे तसे व्यवस्थित जात नाही आहेत, पण हळूहळू प्रॅक्टिस करून करून ते योग्य असे थ्रो करतील. पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर मुलांना थेराबँड एक्सरसाइज करण्यात दिलं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता की लेगचे मुवमेंट कसे करतात आहेत.